आणि आता पाहणार आहोत नागपूर राडा संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। औरंगजेबाच्या कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर एनआयएचं पथक संभाजीनगरमध्ये संशयित हालचालींवर पथकाचं लक्ष असणार। एका पथकाकडून संभाजीनगर शहर आणि खुलताबाद परिसराची देखील पाहणी। नागपुरातील धार्मिक स्थळांसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। मोमिनपुरामधील जामा मस्जिद परिसरामध्ये पोलीस तैनात। गणेशपेठ कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी। नागपुरात हिंसाचार घडलेल्या परिमंडळ 3 मधील कोतवाली तहसील आणि गणेशपेठ इथल्या संचारबंदीचा आजचा 5वा दिवस। कालपासून 11 पैकी 9 भागातील संचारबंदी शिथिल। इतर भागातील संचारबंदी हटवण्यासाठी आज पोलीस आयुक्त आढावा घेणार। नागपूर राड्याप्रकरणी अल्पसंख्याक आयोग पुढील 2 ते 3 दिवसात सरकारला अहवाल सादर करणार। काँग्रेस मुस्लिमांची मतं घेतं, मात्र राड्यात एकही नेता पुढे आला नाही, प्यारे खान यांचा आरोप। कुठल्याही निर्दोष व्यक्तीवर कारवाई करू नका, प्यारे खान यांचे निर्देश। नागपूर हिंसाचारातील अटक झालेल्या आरोपींची संख्या 100 पार। नागपूर पोलिसांकडून रात्री 9 पेक्षा जास्त आरोपींना अटक। 1 ते 2 दिवसांमध्ये आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता। नागपूर हिंसाचार प्रकरणातील 51 आरोपींची पोलीस कोठडी संपणार। 51 आरोपींना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार। न्यायालयाकडून आरोपींना पोलीस कोठडी वाढवून मिळणार की नाही याकडे लक्ष। नागपूर सायबर पोलिसांकडून आरोपींच्या अटकेसाठी 4 पथकाची नेमणूक। सायबर पोलिसांकडून फहीम खानसह 29 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल। सायबर पोलीस लवकरच फहीम खानचा ताबा घेणार। नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस यंत्रणा सतर्क। रस्त्यावरील बंदोबस्तासह समाज माध्यमांवर देखील पोलिसांचं लक्ष। समाज माध्यमांवरील 140 पोस्ट हटवल्या। नागपुरातील हिंसाचारग्रस्त परिसराची काँग्रेस पाहणी करणार। राडा झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेसची समिती स्थापन। स्थानिकांशी संवाद साधत शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार।